देऊळ बंद 2 या चित्रपटासाठी मोहन जोशींनी नकार दिला होता, कारण त्यांना पॅरालाइज झाला होता आणि पॅरालाइज झाल्यामुळं त्यांना चालता येत नव्हतं, त्यांना बोलता येत नव्हतं. ते फक्त 2 पाऊल चालून बसायचे, त्यांना काहीच करता येत नव्हतं. त्यावेळेस प्रवीण तरडे म्हणाले, देऊळ बंद या चित्रपटामध्ये तुमची स्वामींची भूमिका लोकांना खूप आवडली होती, मला ह्या देऊळ बंद 2 मध्ये तुम्हीच हव्यात. त्यानंतर मोहन जोशी म्हणाले, चित्रपटामध्ये काम करणं मी सोडून दिलंय असं समज. त्यावेळेस मोहन जोशींनी प्रवीण तरडेंनी हार न मानता त्यांना म्हणाले, मी किती वर्ष थांबू ते सांगा, मला चित्रपटामध्ये तुम्हीच हवे आहात. त्यानंतर मोहन जोशींनी तोंडामध्ये पेन्सिल ठेवून बोलण्याचा सराव केला, त्यांनी प्रॅक्टिस केली आणि त्यांनी चित्रपटाला होकार दिला. त्यानंतर पिक्चरचं काम सुरू झालं. पाऊस जूनमध्ये पडतो, मेमध्ये पडल्यामुळे परत पिक्चरचं काम थांबलं, दुसरं संकट. त्यानंतर परत मोहन जोशींचं परत 1 वर्षानं काम सुरू झालं. मोहन जोशींच्या पायामध्ये काटा मोडला, त्यांच्या पायाचं ऑपरेशन केलं, परत पिक्चरचं काम थांबलं, परत 4 महिने रखडले गेले. एवढ्या कष्टानं पिक्चर तयार झालेला आहे. मोहन जोशींना पॅरालाइज झाला होता, तरीच त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला सरून पिक्चरमध्ये काम केलं, इतका चांगला चित्रपट तयार केला. जर मोहन जोशीसारखा हा व्यक्ती हा करू शकतो, तर प्रत्येक स्वामी भक्त सगळं काही करू शकतो. त्यामुळे हार मानू नका आणि सर्वांनी हा चित्रपट नक्की पहा आणि आपल्या या पेजला फॉलो करा.